नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे अद्वैत म्हणत असतो, की "वाचवा, वाचवा, गाडी थांबवा." असं म्हणत असतो, जेणेकरून गाडी थांबावी. तेव्हा कला म्हणत असते, "चांदेकर, आता काही नाही होणार आहे. आपण एक काम करूया का? हे सगळं तू उद्या कर ना." तेव्हा इथे अद्वैत काही थांबायला तयार नसतो. तेव्हा कला म्हणत असते, "तरी मी सांगत होते, आता हे काही करू नको, उद्या कर." तरीसुद्धा चांदेकरांना ऐकता येतं का? नाही ना. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की "खरे, तुला जरा परिस्थितीची जाणीव आहे का? अगं, आपण कुठे अडकलो इथे बघ जरा. आपल्याला जर इथे गाडी भेटली नाही, तर आपण दिवेआगरला कसं काय पोहोचणार? आपण इथे कामासाठी आलोय. जर आपण वेळेत पोहोचलो नाही, तर आपलं कामसुद्धा होणार नाहीये आणि त्याच्यामध्ये आपण इथे आपल्या कामासाठी आलोय, पिकनिकसाठी आपण आलेलो नाहीये." असं अद्वैत आता कलाला म्हणत असतो. तेव्हा इथे कला आता गप्पच बसते. तेव्हा इथे अद्वैतला भूक लागलेली असते. तो म्हणतो, की इथे गाडी मिळत नाहीये, मोबाईलला नेटवर्क नाहीये आणि त्याच्यामध्ये तेव्हा इकडे कला म्हणते, "त्याच्यामध्ये काय?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही, काही नाही." कला म्हणते, "सांग ना." अद्वैत म्हणतो, "सांगितलं ना काही नाही." तेव्हा ती म्हणते, "चांदेकर, मला आद्य मला उठायचं आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "कशाला?" तेव्हा कला म्हणते, "अरे चांदेकर, दे ना मला हात. मला उठायचं आहे. मला माझी बॅग हवी आहे. मला माझी पर्स हवी आणि पाण्याची बाटली हवी आहे. त्याच्यामध्ये मी ठेवली आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "तू कशाला उठतेस? तुला नेहमी ना पुढे-पुढे करायची सवय आहे. मला सांग ना, मी इथे आहे ना. मी देतो ना तुझी पर्स आणि पाण्याची बाटली." तेव्हा इथे अद्वैत आता कलाला म्हणत असतो, की सतत आपलं पुढे-पुढे करायचं असतं, म्हणूनच पायाला लागलं. आता फ्रंट सीटवरती कुणी मांडी घालून बसतं का? ते सुद्धा इथे सीट बेल्टसुद्धा तू लावला नव्हतास. मग पायाला तर मार लागणारच होता ना. सतत आपलं मूर्खासारखं करायचं, काही सांगायला गेलो तर ऐकायचं पण नाही. तेव्हा इथे अद्वैत खूप चिडचिड करत असतो. कलाची पर्स आणि पाण्याची बाटली दिल्यानंतर कलाने आता इथे प्रवासामध्ये इथे पराठा आणलेला असतो. तो सुद्धा ती अद्वैतला खायला देते आणि नंतर अद्वैतला आवडतात म्हणून तिने डब्यामध्ये लाडूसुद्धा आणलेले असतात. तेव्हा ती अद्वैतला लाडू खायला देते. तेव्हा अद्वैत म्हणतो, की "रजनी काकीला माझी खरंच खूप काळजी आहे. पराठा पण दिला, लाडू पण दिला." तेव्हा कला म्हणते, "नाही, लाडू मी आणले तुझ्यासाठी, तुला आवडतो म्हणून." त्यानंतरला इथे ती पाणी पीत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की "खरंच बरं झालं तू घेऊन आलीस हां. तू पण खरंच खूप चांगली आहेस. माझा एवढा विचार केलास." आणि तो म्हणतो, की "खरे डबा उघड." तेव्हा ती डबा उघडते आणि म्हणतो, की "यातला एक लाडू तुला घे. नाहीतर म्हणशील, की विचारलं पण नाही तू लाडू खा म्हणून." तेव्हा इथे कला अद्वैतचं ऐकते. ती सुद्धा एक लाडू खायला घेते. तर इथे संगी रजनीसाठी ज्यूस आणि आबांसाठी चहा घेऊन येते. तेव्हा आबा म्हणत असतात, की "विहीनबाई, काय हो हे? तुमच्या डोक्याला काय झालं?" तेव्हा संगी म्हणते, "आबाजी, काही नाही. थोडासा तोल गेला म्हणून डोक्याला लागले." तेव्हा इथे आबा म्हणत असतात, की "काळजी घ्या, औषध पाणी घेत राहा." आणि ते म्हणतात, की "कलाशी काही बोलणं झालं का?" दोन्ही मुलं जेव्हापासून घरातून गेलेत, त्यांच्याबरोबर बोलणं होत नाहीये, त्यांचा फोनच लागत नाहीये. तेव्हा संगी म्हणते, "हो ना, मी पण कलाला खूप वेळा फोन केला, पण तिचा फोन लागत नाहीये." तेव्हा संगी म्हणते, की "जावई बापूंचा फोन लागतोय काय बघा ना." तेव्हा आबा म्हणतात, "नाही ना, अद्वैतचा सुद्धा फोन लागत नाहीये." तेव्हा रजनी येते आणि म्हणते, की "आबा, दोन्ही मुलांचे फोन लागत नाहीयेत. कधीपासून फोन ट्राय करते, संपर्क क्षेत्राबाहेर असं सांगतायत." तेव्हा इथे रोहिणी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की चला, काम झालेलं दिसतंय. दोघांचाही फोन लागत नाहीये. या लोकांना कळत नाहीये, की आता दोघेही परत कधीच येणार नाहीयेत. कारण गाडीचं काम तर झालंय. त्यांच्या हातात आता काहीच नाहीये. ब्रेकसुद्धा त्यांच्या हातामध्ये आले असतील. तेव्हा रोहिणी आता राहुलला फोन करते. तेव्हा राहुल म्हणत असतो, की "हां मम्मा, बोल ना." तेव्हा रोहिणी म्हणते, "राहुल, अरे आपलं काम झालेलं दिसतंय. इथे बघ ना, कला आणि अद्वैतचा फोनच लागत नाहीये. घरामध्ये सगळेजण टेन्शनमध्ये आहेत. तुला कळतंय ना?" तेव्हा राहुल म्हणतो, "हो ना मम्मा. अगं मला कळतंय. आता ते दोघं जण कधीच परत येणार नाहीयेत. नाही ते घरी परत येणार, की नाही ते डील करायला दिवेआगरला जाणार आहेत. तेव्हा आता ते दोघं जण कायमस्वरूपी निघून गेले असतील." तेव्हा रोहिणी म्हणते, "अरे वाह राहुल, आज पहिल्यांदा तू माझ्यासारखं बोलतोयस. वरून ताकभात ओळखतोयस." तेव्हा राहुल म्हणतो, "मम्मा, मी तुझा मुलगा आहे. अगं मी तुझ्यासारखं बोलणारच ना आणि ओळखणार सुद्धा. मला माहिती आहे ना आपल्याला काय हवंय ते. हे दोघं जण निघून गेल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाहीये. हे आता मला सुद्धा कळलंय."
तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा, मी सुद्धा आता ऑन द वेच आहे. मी सुद्धा थोड्या वेळातच दिव्यागरला पोहोचतोय. मी तुला नक्की फोन करेन. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की आणि लवकर लवकर पोहोच. आपल्याला जे साध्य करायचं आहे ते लवकरच आपल्या हातीमध्ये आलं पाहिजे. तेव्हा राहुल म्हणतो, नक्की मामा, त्यासाठी तर मी निघालो आहे ना. तर इकडे आता कला म्हणत असते की हा डबा कसा खाली पडला. लाडूचा डबा आता खाली पडलेला असतो. तेव्हा इथे कला तो उचलायला आता खाली उतरत असते. तेव्हा चांदेकर म्हणतो की हे काय करतेस तू खरे, तू कशाला उतरतेस खाली. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, तुला दिसत नाही आहे का, तुझ्या लाडूचा डबा खाली पडला. जर लाडू पडले तर तू काय खाशील. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं मग मी इथे आहे ना, मी बसलोय ना, इथे उभा आहे ना, मग मला सांग ना, मी लाडूचा डबा तुला उचलून देतो. तू कशाला खाली उतरतेस, पुन्हा उतरशील, पुन्हा त्रास होईल, हो की नाही. धर, हा घे लाडूचा डबा. तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर, माझा पाय खूप दुखतोय रे, तुझ्याकडे काही क्रीम वगैरे आहे का, नाहीतर तू बघ ना इथे आजूबाजूला क्रीम मिळते का. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो, आता इथे 24 आवर्स चालणारं मेडिकल आहे ना, तिथे जाऊन घेऊन येतो तुझ्यासाठी. आजूबाजूला काही दिसतंय का तुला, बघ बरं. तेव्हा इकडे कला म्हणत असते की माझा पाय खूप दुखतोय म्हणून मी विचारलं तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो, मी कोण आहे, अद्वैत चांदेकर आहे, अद्वैत चांदेकर, द परफेक्टनिस्ट. माहिती आहे ना तुला, माझ्या गाडीमध्ये मी फर्स्ट एड बॉक्स घेऊनच असतो. तेव्हा इथे अद्वैत जातो, फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये जी क्रीम असते ना तीसुद्धा तो कलाला आणून देतो. त्याच्यानंतरला कला आता आपल्या पायाला लावत असते. अद्वैत गाडीजवळ जाऊन उभा राहतो आणि कलाकडे बघून आपल्या मनात म्हणत असतो की खरेच्या पायाला खूप लागले, कारण ती मांडी घालून बसली होती. ढोपऱ्याला मार तर तिच्या खरोखर लागलाच असेल, म्हणूनच एवढी कळवळते. तेव्हा आपण तिला मदत केली पाहिजे. तेव्हा अद्वैत येतो आणि कलाला म्हणत असतो की दे माझ्याकडे दे, मी लावतो तुझ्या पायाला औषध. कला नको नको म्हणत असते. अद्वैत म्हणतो, नको नको काय, परत आता वाकून लावताना कंबर लचकेल, मान लचकेल, डोकं दुखेल, असं काहीतरी करशील. त्यापेक्षा माझ्याकडे दे, मी तुझ्या पायाला इथे मलम लावून देतो. तेव्हा लावत असताना अद्वैत उभा राहतो. कला म्हणते, काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काही नाही, पायाला खूपच लागलंय. तेव्हा अद्वैत म्हणते, हो ना, लावून दे ना मला औषध. तेव्हा अद्वैत तिच्या ढोपराला आता औषध लावून देत असतो. मुका मार लागलेला असतो. तेव्हा अद्वैत व्यवस्थित तिच्या पायाला इथे मलम लावून देत असतो. तेव्हा अद्वैतने मलम लावत असताना कला त्याच्याकडे बघून हसत असते आणि इथे अद्वैत विचारतो की काय झालं, बरं वाटतंय का आता. तेव्हा कला म्हणते, हो, बरं वाटतंय. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो ना, मग आता पायाकडे लक्ष दे. दात काढायची काही गरज नाही आहे, कळलं तुला. तेव्हा इथे कला म्हणत असते की चांदेकर, तू माझ्या पायाला जे मलम लावलेस ते व्यवस्थित आहे ना रे. मागच्या वेळेला काय झालं होतं लक्षात आहे ना तुझ्या. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे मलमच आहे. तेव्हा अद्वैतला आठवतं मागच्या वेळेला जेव्हा कलाचे हात भाजलेले असतात तेव्हा त्याने क्रीम लावायच्या ऐवजी त्याने बाम लावला होता आणि तेव्हा कलाला खूप जास्त त्रास झाला होता, तिच्या हातांची आग झाली होती. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की त्यावेळेला चुकून झालं होतं, सारखं सारखं बोलून ऐकवायची गरज नाही आहे. मी काय सारखं सारखं मुद्दामून तुला दुखापत व्हावी म्हणून हे करत नाही, कळलं का. तेव्हा कला म्हणते, बरं ठीक आहे, थँक्यू चांदेकर. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, बरं ठीक आहे, आता जरा उभं राहता येते का बघ बरं. तेव्हा कला त्याचा हात धरून उभं राहण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिच्या बोटाला जे काही मलम लागलेलं असतं ते आता अद्वैतच्या डोळ्याला लागतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे काय केलंस तू, डोळ्याला माझ्या तुझं बोट लागलं, किती आग होते माहिती आहे का. तेव्हा कला म्हणते, थांब थांब, इकडे तिकडे बघ. तेव्हा अद्वैत म्हणतो, कुठे इकडे तिकडे बघू, मला काही दिसत नाही आहे. तेव्हा कला पाण्याची बाटली घेते आणि अद्वैतला म्हणते, हे घे, पाण्याने धुवून काढ. तेव्हा पाण्याने धुत असताना तो आपल्या खिशातून रुमाल काढतो डोळा पुसायला. रुमाल खाली पडतो, त्याच्यावरती पाणी सांडतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, आता हा रुमाल मी घेणार नाही, तो खाली पडला. तेव्हा इथे कला म्हणते, बरं थांब, माझ्या पर्समध्ये रुमाल आहे का मी बघते. तेव्हा कला आता पर्समध्ये रुमाल आहे का ते बघायला जाताना अद्वैत तिचा पदर घेतो आणि डोळा पुसायला लागतो. तेव्हा इकडे कला म्हणते, थांब, एक मिनिट थांब, आणि ती आपल्या पदराला इथे तोंडाची वाफ देते आणि अद्वैतच्या डोळ्याला शेक देत असते. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, कसं वाटतंय, बरं वाटतंय का आता तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो, आता मला जरा बरं वाटतंय. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर, तू पण ना अगदी लहान मुलांसारखा करतोस, कळते का तुला.
तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, "बरं, बरं ठीक आहे. आता बरं वाटते मला. एवढं ऐकवायची काही गरज नाही आहे. आणि हे बघ तुलासुद्धा जर आता थोडं उभं राहता येत असेल ना, तर हळू गाडी जाऊन बस आणि थोडा आराम कर. आता जास्त बाहेर बसू नकोस." तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, की "तुझ्या डोक्याला लागलंय ना?" तेव्हा कला म्हणते, "अर्धा डोळा दुखतोय, तरीसुद्धा मस्ती जात नाहीये तुझी." तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, "अगं पायाला लागले असं म्हणतोय मी. ढोपराला लागले ना तुझ्या?" तेव्हा कला म्हणते, "अरे ठीक आहे ना मग. मला माझी पर्स हवी आहे, पाण्याची बाटली हवी आहे आणि माझा डबासुद्धा हवा आहे आणि ती क्रीम आहे ना बाहेर, ती क्रीमसुद्धा हवी आहे मला." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हां, ठीक आहे ना मग. मी आहे ना इथे उभा. मी देतो ना तुला आणून. तू जाऊन गाडीमध्ये बस ना." तेव्हा इकडे अद्वैत कलाची पर्स, त्याच्यामध्ये डबा टाकतो आणि त्याच्यामध्ये क्रीम टाकतो, पाण्याची बाटली, हे सगळं कलाचं आणून देतो. त्यानंतरला इथे कला आता गाडीमध्ये जाऊन झोपते आणि अद्वैत तिच्याकडे बघतो आणि त्याच्या डोक्यामध्ये एक विचार येतो. त्यानंतरला सरोज आता अद्वैतला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, कलाचा फोन ट्राय करत असते, पण दोघांचेही फोन लागत नसतात. तेव्हा इकडे श्रीकांत म्हणत असतो, की "वहिनी, मी दोघांचे सुद्धा फोन लावतोय, पण लागत नाहीयेत. पण वहिनी पॅनिक होऊ नका. आपण काही ना काहीतरी करू. त्या दोघांचा पत्ता नक्की लागेल." तेव्हा रोहिणी मनामध्ये म्हणत असते, की "अरे देवा, सगळेजणच आता फोन लावतायत, तरी फोन लागत नाहीये. तुम्हा लोकांना आता थोड्या वेळाने न्यूज कळेलच, की ते दोघे कुठे आहेत ते. ते दोघेजण ढगात गेलेसुद्धा असतील. त्यांना कितीही फोन ट्राय करा, लागणार काही नाहीच." तेव्हा इकडे आता सरोजसुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये येते. सोहम तिथे येतो आणि म्हणतो, की "आजोबा, अहो मी दोघांचे कधीपासून फोन लावतोय, पण ते लागतच नाहीयेत." तेव्हा आबा म्हणतात, की "सकाळी जेव्हा देवी आई समोरचा दिवा विझला, तेव्हाच मला वाटलं होतं, की काही ना काहीतरी संकट येणारच आहे. देवी आई, अगं असं करू नकोस. माझ्या दोन्ही मुलांना काही होऊ देऊ नकोस. त्यांच्यावरती तुझा आशीर्वाद, कृपादृष्टी अशीच राहू दे." तेव्हा इथे आता आबा म्हणत असतात, की "देवा, कुठे असतील माझे कला आणि अद्वैत?" श्रीकांत काका म्हणत असतात, की "अबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका. ते दोघेजण नक्की सापडतील." तेव्हा रजनी म्हणत असते, की "फोन का लागत नाहीये मग त्यांचा? कधीपासून फोन करतोय?" तेव्हा श्रीकांत काका म्हणतात, की "रजनी आबांची काळजी घे." तेव्हा सोहम म्हणतो, की "बाबा आपण एक काम केलं तर? आपण गाडी घेऊन आता निघूया. आपल्याला ते दोघंजण दिव्यागरच्या रस्त्यावरती कुठे ना कुठेतरी नक्की सापडतील." श्रीकांत काका म्हणतात, की "बरोबर बोलतोयस तू सोहम, आपण तेच करूया." तेव्हा श्रीकांत काका म्हणतात, की "वहिनी पॅनिक होऊ नका. मी आणि सोहम आम्ही दोघेजणं गाडी घेऊन निघतोय आत्ताच्या आत्ता. ते दोघेजणं नक्कीच अर्ध्या रस्त्यात सापडतील, जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर." तेव्हा संगी म्हणते, की "जा राकेश, तू पण जा त्यांच्याबरोबर." तर रोहिणी म्हणत असते, की "काहीही करा, पण ते दोघंजणं काही सापडणार नाहीच तुम्हाला. आणि मी बंदोबस्तच तसा केला होता. त्यांचे ब्रेक त्यांना सापडले नाही. तर आता तिथे मदत काय सापडणार आहे?" तेव्हा कलाला जाग येते. कला आजूबाजूला बघते आणि म्हणते, "अरे बापरे! एवढा उशिरापर्यंत मी झोपले आणि अद्वैतने मला उठवलंसुद्धा नाही." ती बाहेर येते आणि "चांदेकर, चांदेकर" अशी हाक मारत असते. पण इथे अद्वैत काही तिला आवाज देत नाही. तेव्हा ती गाडीमध्ये जाऊन बसते. तेव्हा अद्वैत तिला घाबरवतो. तेव्हा कला खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, "चांदेकर, तू मला घाबरवलंस का? तुझी हिंमत कशी झाली मला घाबरवायची?" तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, "किती घाबरेस तू, खरे तुला कळतंय का? थोडंसं घाबरवलं तर किती लगेच आरडाओरडा केलास. बापरे!" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, मी ना तुला सोडणार नाही. आता तू मला घाबरवलंस ना, माझा पाय दुखतोय म्हणून. तुला आता मी जेव्हा माझी बारी येईल ना, तेव्हा एवढं घाबरवेन ना, की इथे थरथर कापत बसशील. कळलं का तुला?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "बरं, बरं ठीक आहे. आधी पायाला लागले, आधी पायाला सांभाळ. मी जर पकडलं नाही ना, तर तोंडावरती पडशील. कळतंय का तुला?" तेव्हा इकडे कलाला आता खूप भीती वाटत असते. अद्वैतने तिला खूप जोरात घाबरवलेलं असतं. तेव्हा इथे कला म्हणते, "चांदेकर, तू पुन्हा मला घाबरवू नकोस हं, मी आत्ताच सांगते तुला. मला तिथे बसायचं आहे." तेव्हा कला हळू पुढे येते आणि येऊन आता दगडावरती बसलेली असते आणि ती विचारते, "चांदेकर, अरे तुझ्या मोबाईलला चार्जिंग आहे का रे?" तेव्हा अद्वैत म्हणतो, की "माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही आहे." कला म्हणते, की "माझा फोन तर कधीचाच मेला आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, की "माझ्या मोबाईलला सुद्धा आता चार्जिंग संपत आली आहे. तो सुद्धा कधीही जीव सोडेल. 9% चार्जिंग आहे आणि इथे नेटवर्क तर 0%." तेव्हा कला आता म्हणत असते, की "आता काय करायचं? आपल्याकडे नेटवर्क नाही आहे. आपल्याला गाडी मिळत नाही आहे. आपण दिव्यागरला कसं पोहोचायचं? मला तर खूप जास्त टेन्शन आलं." तेव्हा इथे कला आणि अद्वैत दोघेजण रात्रीचे आता रस्त्यावरती त्याच ठिकाणी
अडकलेले असतात आणि ते सगळं बघून कला खूप घाबरलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे कलाला आता अद्वैतने आपलं इथे कोड दिलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की "आपण शेकोटी करूया का? थंडी लागते तर." तेव्हा कला म्हणते, की "चांदेकर जातोस का? थोडी लाकडं घेऊन ये ना. थोडी लाकडं आण, मी इथे शेकोटी करते." अद्वैत म्हणतो, "तू पण चल ना." तेव्हा कला म्हणते, की "माझ्या पायाला लागलंय ना." तेव्हा अद्वैत एकटाच जातो. तर इथे पानाचं आता तुकडा पडतो, इथे फांदी पडते. त्यालासुद्धा अद्वैत घाबरत असतो. तो म्हणत असतो, "बापरे! काय आहे इथे?" आणि तो रानात खूप जास्त घाबरतो. कला म्हणते, "अद्वैत, जास्त पुढे जाऊ नकोस, मला भीती वाटते." तर इथे आबा विचारतात, "काय झालं सरोज?" तेव्हा सरोज म्हणते, की "आबा, पोलीस म्हणतायत, की आता मिसिंग कंप्लेंट नोंदवून घेतली जाणार नाही, कारण अजून पूर्ण 24 तास झालेले नाही आहेत." तेव्हा इथे आबा म्हणतात, की "देवी आई, अगं काय गं हे? चारी बाजूने आमची कोंडी झालेली आहे. फक्त आमच्या मुलांवरती कृपादृष्टी तुझी अशीच राहू दे. कला अद्वैतला काहीसुद्धा होऊ देऊ नकोस." असं आबा देवी आईला म्हणत असतात.